वन्दे मयूरामतिं वन्दे सूर्यशशाङ्कवन्निनयनं वन्दे शिवं शङ्करं वन्दे शिवं शङ्करम् रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय श्रीसीताय रघुपति प्रिय भक्तं वादजातं नामे रघुपति प्रिय भक्तं वादजातं नामे रघुपति प्रिय भक्तं वादजातं नामे ध्यानमूलं गुरुमती भगवती गंगे देवी सुरेश्वरी भगवती गंगे देवी सुरेश्वरी भगवती गंगे त्रिभुवनतारिणी देवी सुरेश्वरी भगवती
देवी सुरेश्वरी भगवती गंगे देवी सुरेश्वरी भगवती गंगे त्रिभुवन तारिणी करगर तरंगे त्रिभुवन तारिणी करगर तरंगे देवी सुरेश्वरी भगवती गंगे देवी सुरेश्वरी भगवती गंगे देवी सुरेश्वरी भगवती ती ज्ञान स्वरूपी गंगा तिच्या तरंगा निरंतर ज्या हृदयांना स्पंदन प्रदान करणाऱ्या हृदयाला स्पर्श प्रदान करणाऱ्या ती पतिपावनी गंगा भगवंत त्या गंगेला स्मरण करतात गंगेला वंदन करतात जे तीरावर संत राहतात
ही संतांवरती कृपा करणारी आहे ती भगीरथ नंदिनी आहे. जय जय भगीरथ नंदिनी मुनी जय चकोर चंदिनी नर नाग विबुध वंदिनी जय जहनु बालिका जय जहनु बालिका. जणू काही ती बालिका स्वतः त्या संतांच्या अंगणामध्ये रांगते आहे, खेळते आहे. आणि तीच बालिका महाराज मातृत्वाचं स्वरूप आहे. तीर गये तो करे तो कहा. तिच्या तीरावरती गेल्यावर तरण्याचं कारण काय आहे? जो तिच्या तीरावरती गेलाय तो सहज तरलाय. त्याला आणखी तरण्याची आवश्यकता नाही. तो स्वतः तरलेला आहे. आणि जे संत निरंतर त्या ज्ञानमयी गंगेच्या काठावर बसलेले असतात ते सतत तरलेले आहेत. हे शास्त्र, हे पुराण, हे ग्रंथ, उपनिषद आदी वेद सुद्धा त्या संतांचा महिमा वर्णन करतात, जे निरंतर अखंड आपल्या हृदयामध्ये त्या भगवंताच्या स्वरूपाचं स्मरण करतात. त्या भगवंताचं नाम आपल्या हृदयामध्ये गायन करतात. ते स्वतः मुक्त आहेत. ते जीवन आहेत महाराज. ते नाम सिद्ध आहेत. ते भक्त आहेत. ते संत आहेत. आणि तेच महाराज हे संत स्वरूप ज्ञान हेच स्वयं साक्षात श्री गुरुदेव भगवान. आणि या संतांनी आपल्यावर जर कृपा केली तरच गुरुदेव भगवान सुद्धा कृपा करतात. जिनके मन नहीं संतन कर प्रीति तेन होई प्रभु चरण में प्रीति. त्यांची प्रभू चरणांमध्ये प्रीती कदापि होऊ शकते. आणि महाराज ज्यांना भगवंत गोड वाटत नाही ते संत त्या लोकांना त्याग करतात. त्यांचा त्याग करतात. जाके प्रियन राम वैदेही तबिये ताही कोटि वैरी सम. यद्यपि परम स्नेही तबिये ताही कोटि वैरी सम. त्यांना वैर्यां समान जशी काही करोडो जन्माचे ते वैरी आहेत महाराज. तुकडोजी महाराज म्हणतात, महाराज हे वैरी कसे आहेत? हे फळ आहे. अरे कशाला पंढरी जातो इकडे कोंबडे वगैरे खातो. आणि कशाला पंढरी जातो रे बाळा कशाला पंढरी जातो. अरे खराय महाराज त्या कामाचे सुख इथे नाही. पंढरीचे सुख नाही पुण्या धामा. नामाचा महिमा पंढरीची. परंतु ते पंढरी काय कामाची महाराज? ती पंढरी त्याचाच क्षणी तो योग मनातून निघून जातो. तो भाव मनातून निघून जातो. ती प्रीती मनातून निघून जाते. या मंदिराचा त्याग केल्याबरोबर ते मन विचलित होते. त्या मनाला विचलित न करणाऱ्या त्या भगवंताचे चरण जो नित्यप्रती धरून ठेवतो, जो त्या चरणांना पाहून ठेवतो महाराज, तो निश्चित संत गतीला प्राप्त, तो स्वतःच महात्मा गतीला प्राप्त होतो. कबीरा संतन करी यह रीति हर कोई लागे भाव, और खाने को मिष्ठान्न मिले हरि नाम. संतांची रीती आहे महाराज, भगवंतावरती प्रेम धाव्यावरती तो जगाचा मालक आहे आणि आम्ही त्याचे दास आहोत. हा जगाचा मालक आपल्या दासाला काही कमी पडू देत नाही. आपल्या घरात काम करणाऱ्या दासाला सुद्धा महाराज आपल्या दारात राहणाऱ्या कुत्र्याला आपण कमी करतो. तो ब्रह्मांडाचा मालक आहे, तो विश्वाचा मालक आहे. अकांत ब्रह्मांड क्षयचकित देवासुर नरः वर्तन्ते नित्य
नित्यं सर्गविनी करोति परिकर अकांड ब्रह्मांडाला चकित करणारा तो या भक्तांवरती कृपा करणार आहे. आणि याच भगवंताचे चरण ज्याने धारण केले त्याला सर्वस्वाची प्राप्ती होते, नित्यानंदाची प्राप्ती होते महाराज. कारण तो कसा आहे, सच्चिदानंद रूपाय विशोधपत्यादहे तवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. तो 3 प्रकारच्या तापांचा विनाश करणार आहे. मग तुम्ही म्हणाल महाराज हे ताप काय? तर आमच्या वैष्णवांमध्ये म्हणतात महाराज 3 प्रकारच्या तापांपासून आम्हाला मुक्ती मिळते. जे पापाचरणी आहेत, जे दुराचरणी आहे आणि जे मिथ्याचरणी आहेत, ज्यांच्या आचरणामध्ये हे 3 गुण आहेत, एक पापाचा, एक दुराचार आणि एक मिथ्याचार, या 3 गुणांच्या म्हणजे आम्ही आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक विविध तापांपासून दूर होऊ. कारण हे तिघं दूर झाले तर आम्हाला संतांची प्राप्ती होईल. संतांचं लक्षण सांगितलंय महाराज. सज्जनाचं लक्षण शास्त्रांनी सांगितलंय. रामचरित्र मानसामध्ये गोस्वामी तुळशीदासजी महाराज म्हणतात, ज्या वेळेला हनुमंत महाराज त्या विभीषणाच्या द्वारावरती येऊन थांबतात, त्या असुरांच्या लंकेमध्ये प्रवेश केल्यानंतर ही समग्र असुरांची लंका बघितली महाराज. सर्वकडे फिरले, कनककोट विचित्र मणिकृत सुंदरायतनागना चौहट्ट हट्ट सुहट्ट वीथे चारु पुरकहु विधिवना गजवाजे खच्चर निकर पदचर रथ भरो धन कोमने धनवागो पवन वाटिका प्रकोपवागे सोहई. वनवाग, उपवन, वाटिका हे सर्व काही बघितले. नर नाग गंधर्व किन्नर हे सर्व बघितले. रावणाच्या आधी बसलेले देवी देवता बघितले. परंतु त्या लंकेमध्ये कोणी प्रसन्न चित्ताने भगवंताचं नाव घेणार नाही. ज्याचं हृदय आपच प्रसन्न असेल, स्वतःमध्ये जो आपल्या हृदयाला प्रसन्न ठेवण्याचं सामर्थ्य ठेवतो, या राक्षसांच्या लंकेमध्ये एक द्वार रामायुध अंकित गृह शोभा परनी न जाई नव तुलसी का वृंदतः देखी हरसी कबीराई देखी हरसी कबीराई. त्या द्वारामध्ये तुळशीचं झाड महाराज आणि त्या दारावरती शंख चक्र गदा पद्म भगवंताचे आयुध विराजमान. शुभ लाभ अशा शुभ अंकांनी ते घर चिन्हित होतं महाराज. भगवंताचे चिन्ह त्या ठिकाणावरती होते. ते द्वार पाहिल्यानंतर त्या द्वारात श्री हनुमानजी महाराज म्हणतात, आणि त्या द्वारात उतरल्यानंतर विभीषणाच्या द्वारावरती चिन्ह बघितल्यावर लक्षात आलं की हे हरिभक्ताचं घर आहे. अरे या राक्षसांच्या लंकेमध्ये हे हरिभक्ताचं एकमेव घर मला दिसतंय. ज्याच्या दारामध्ये नवीन तुळस आहे, नव तुळशी का वृंदतः, जी सदा बहार आहे. सज्जनाचं लक्षण सांगितलंय महाराज. आणि ते बघून हनुमानजी महाराज म्हणतात, जशी या 32 दातांच्या मध्ये ही जिव्हा सुरक्षित बसलेली आहे, तसा हा या असुरांच्या लंकेमध्ये सुरक्षित वसलेला आहे. जिमी दसनन महू जीभ विचारी, जिमी दसनन महू जीभ विचारी. जणू काही 32 दातांमध्ये जीभ होती. आणि महाराज ते बघून हनुमानजी महाराजांना राहू दिलं नाही आणि ते रामनामाचं स्मरण करायला लागले. सिया राम जय जय
राम सिया राम जय राम जय राम जय सिया राम जय जय सिया राम जय सिया राम जय जय सिया राम राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम आणि महाराज हे हनुमानजींचं भजन ऐकल्यानंतर आतून आवाज यायला लागला उत्तराच्या स्वरूपात आवाज यायला लागला गोस्वामीजी म्हणाले राम राम तेहि निरंजन राम राम तेहि निरंजन हृदय हरस कपि सज्जन चीना हृदय हरस कपि सज्जन चीना राम राम तेहि निरंजना राम राम तेहि निरंजना राम राम तेहि निरंजना आणि महाराज त्याने राम राम स्मरण केलं आणि ते स्मरण ऐकता क्षणी श्री हनुमानजी महाराजांचं हृदय प्रफुल्लित झालं आणि विचार करायला लागले हृदय हरस कपी सज्जन चीना हृदयात हर्ष वाटला ही सज्जनाचं लक्षण दिसून आलं महाराज प्रातः समय डोळा उघडण्याच्या अगोदर ज्याला भगवंताचं स्मरण होतं तो सज्जन आहे महाराज सज्जनाचं लक्षण सांगितलं नाही तर सर्वे दुर्जन आहेत आणि महाराज ही बातमी की हा विभीषण भजन करतोय हा विभीषण त्या रामाचं स्मरण करतोय ज्या रामाचा रावण शत्रू आहे ज्याला रावण शत्रू मानतो त्या रामाचं हा स्मरण करतोय भजन करतोय म्हणून आता या विभीषणाला शिक्षा केली पाहिजे शिक्षा झाली पाहिजे अशी कुबुद्धी असणारे आजूबाजूला राहणारे वैरी असतात महाराज मग तो बाजूचा विभीषणाशी भांडायला लागला की हे विभीषणा तू त्या रामाचं भजन करतोय थांब मी जाऊन त्या रावणाला सांगतो तुझ्या भावाला सांगतो की तू राम 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 भजन करतो आणि महाराज त्याने मोठं कठोर भांडण केलं शिवीगाळ करायला लागला की आपल्या लंकेमध्ये त्या रामाचं नाव घेणे सुद्धा पाप आहे आणि तू या असुरांनी सुसज्जित असलेली सुरक्षित असलेल्या लंकेमध्ये त्या रामाचं नाव घेतोय आणि महाराज ही बातमी कळली रावणाला आणि रावणाने संदेश पाठवला की आताच्या आता त्या विभीषणाला इथे बोलवा महाराज विभीषणाला बोलावलं रावण रागवायला लागला अरे तू माझा भाऊ आहेस तू माझा शत्रू आहेस का भाऊ आहेस तू त्या रामाचं नाव घेतो विभीषण प्रार्थना करायला लागला दादा अरे मी त्या रामाचं नाव घेत नाही रे मी तुमचंच नाव घेतो अरे मी तुझं आणि मोठ्या वहिनीचं नाव घेतो महाराज भजन करण्यासाठी बुद्धी पाहिजे लंकेमध्ये राहून बुद्धिवान विभीषण उपमा दिली आहे गोस्वामी तुलसीदासांनी जशा प्रकारे 32 दातांच्या मध्ये ही जिव्हा सुरक्षित राहते कधी कधी तिला चावा बसतो तसा चावा आज विभीषणाला बसलेला आहे रावण रूपी दाताचा चावा आणि त्या रावणाला विभीषण आपल्या बुद्धीने समजावून सांगतो दादा मी तुमचं आणि वहिनीचं नाव जपतो हो मी तुमचं आणि वहिनीचं नाव जपतो रावण आणि मंदोदरी म्हणायला खूप वेळ लागतो म्हणून मी रावण अक्षराचा रा आणि मंदोदरी अक्षराचा म जपतो राम 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 महाराज संतांची ही नीती आहे ते आपल्या बुद्धीने जिथे होत नाही तिथे सुद्धा भजन करण्याचा प्रयत्न करतात म्हणून ते संत श्रेष्ठ आहेत म्हणून त्यांना
विभीषण सप्त चिरंजीवांमध्ये चिरंजीव श्रेष्ठ उत्तम झाला. जाकर नाम सुमिरी गुण त्यागी सोई भक्त यह होई बड़ भागी. राम को नाम लागे अति प्यारो, राम को नाम लागे अति प्यारो. मत निरंतर साओ, भावत हनुमत निरंतर. श्री राम जय राम, श्री राम जय राम, जय जय राम. श्री राम जय राम, जय जय राम. राम जय राम, जय जय राम. श्री राम जय राम, जय जय राम. श्री राम जय राम, जय जय राम. जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, सियावर बलि रामचंद्र भगवान की जय. आणि याच नामाला निरंतर हे चिरंजीव स्मरण करतात. संत सुद्धा याच नामाचं निरंतर वर्णन करतात. आणि या कलियुगामध्ये महाराज याच्यापेक्षा श्रेष्ठ दुसरा कुठला उपाय सांगतात. हे कलियुग काय आहे हे भक्तांसाठी करण्यासाठी उत्तम नौका आहे महाराज. त्रेतायुगामध्ये सत्ययुगामध्ये हजारो लाखो वर्षांची तपश्चर्या करावी लागत होती. द्वापर युगामध्ये तीच तपस्या लाखो वर्षावरून हजारो वर्षांवरती आली, 100 वर्षांवरती आली. आणि तीच तपस्या महाराज या कलियुगामध्ये 24 तासावर. जो अखंड भगवंताचं नाव स्मरण करेल महाराज, याच्यामध्ये काही संशय नाही की तो सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हे नाव काय आहे, हे गंगे समान तीर्थ आहे. हे पावन करणार पतित पावन सर्वोत्तम तत्व आहे. या तत्वाला जाणणे कारण या नामाने जे फळ प्राप्त होणार आहे ते तपस्येनेही प्राप्त होऊ शकत नाही. यत्फलं नास्ति तपसा न योगेन समाधीना तत्फलं लभते सम्यक् कलौ. श्रीराम कीर्तनात केशव कीर्तनात. या कलियुगामध्ये तेच फळ फक्त त्या भगवंताच्या नामाच्या स्मरणाने होतं. ते युद्धायतेषुं त्रेतायां जगतोमपे द्वापरे परिचर्यायां कलौ केशव कीर्तनात्. या कलियुगामध्ये फक्त त्या भगवंताच्या नाम रूप लीला गुण आदिष्ट वर्णन मात्र केल्याने महाराज त्या भगवंताची प्राप्ती होऊ शकते. सहज कार्याला आपण कठीण करतोय. कुणी म्हणतात महाराज आमच्याकडे येतात, महाराज काहीतरी व्रत सांगा, काहीतरी तपस्या सांगा, काहीतरी भजन सांगा. मग आपण म्हणावं की 1 महिना रामायणाचं पारायण करावं. 1 महिना महाराज एवढं नाही होऊ शकत, काहीतरी कमी सांगा. मग 15 दिवसात व्रत कर बाबा. ते नाही होत आठवड्याच्या आठवड्यात काही उपवास कर बाबा. उपवास होतच नाही महाराज, खाल्ल्याशिवाय लागेल. मग काही करू नको बाबा, साधं राम राम कर. हे तर माहीतच आहे मला. आपली निद्रा किंवा या नामापेक्षा अन्य कुठलंही साधन श्रेष्ठ नाही. हे नाम सर्वोत्तम गती प्रदान करणार आहे जीवाला. गोस्वामी तुळशीदास महाराज सुद्धा सांगतात, ते युद्धायते कृतजुग सब जोगी विज्ञानी हरिहरिधान करई भव प्राणी.
परंतु हे कलियुग महाराज उत्तम आणि श्रेष्ठ आणि सोप आहे. त्रेता विविध यज्ञ नर करई प्रभु हे समर्पे कर्म भवतरई द्वापर करी रघुपती पद पूजा. द्वापर युगामध्ये भगवंताच्या चरणांची पूजा ते करत होते. परंतु कलियुगामध्ये महाराज कलियुग केवळ हरिगुणगा गाव तनर पापी भवता. केवळ फक्त आणि फक्त भगवंताच्या नामाचं स्मरण केल्याने तो या भवसागरातून पार होऊ शकतो. रामही सुमिरेय गाय रामही संतत सुनिय राम गुण रामही. निरत सत्संग, जो सत्संग आपल्या बुद्धीला फिरू देणार नाही असा उत्तम सत्संग निरंतर या बुद्धीला प्रदान करणार. या देहाला त्या मठ मंदिर आणि उत्तम शुद्ध स्थानांची प्राप्ती करून देणे आणि त्याच्याही पेक्षा उत्तम आहे महाराज आपल्या सद्गुरूंची सेवा समजून आपल्या घराला मंदिरात समान ठेवणे. ज्या घरामध्ये कलह होणार नाही, ज्या घरामध्ये वाद होणार नाही, राम लक्ष्मण समान ज्या घरामध्ये भाऊ भावांची प्रीती आहे, आप्तजनांची प्रीती आहे, त्या घरामध्ये स्वतः पांडुरंग नांदतो महाराज. कारण संतांचं वर्णन आहे. रज्जबदास नावाचे संत झाले ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अन्यांना सामने चारही वेदांचं अध्ययन केलं महाराज. शास्त्रांचा सार सर्वस्व शोधून काढला तरी सुद्धा कशातूनच काही प्राप्त झालं. त्या अध्ययनाद्वारे ज्ञानामध्ये वाढ झाली महाराज, परंतु तो आत्मसाक्षात्कार आणि आत्मानुभूती होत नव्हती. ही कथा आहे महाराज भक्तिरस रंगिणी. म्हणून या भक्तांच्या रसामध्ये आपल्याला रस शोधावा लागेल. मजा किसी के बाप का गुलाम नहीं है महाराज, लेना पड़ता है खाता नहीं. तो आनंद कोणाचा गुलाम नाही आहे, कारण भगवंत स्वतः आनंद स्वरूप आहे आणि या शास्त्रांमध्ये ते आनंद शोधत होते. जो आनंद भेटत नव्हता चारो वेद ढंढोरके अंत कहोगे राम सोरज जब पहले कहो येते ही में काम. सर्व कर्म धर्म केल्यानंतर जे शेवटी आपल्या कानावरती टाकणार आहे महाराज, ते जर अगोदरच स्मरण ठेवलं तर त्या शेवटच्या कानावर शब्द टाकण्याची आवश्यकता पडणार नाही. तुमच्या मैत्रीला कोणी आलं नाही तरी तुम्ही उत्तम गतीला जाल आणि तुम्ही जर ते नाव स्मरण केलं नाही महाराज तर हे लोक जबरदस्ती त्या नावाचा जप करत करत तुम्हाला गावाच्या बाहेर घेऊन फेकतील. आणि जर तुम्ही त्या नावाचं स्मरण करत जर ठेवले ना महाराज तर या हृदय रूपी मंदिरामध्ये या जगतामध्ये तुम्हाला सजवल्याशिवाय ते लोक राहणार. महाराज वासना आहे संतांची की हे भगवंत तुझं भजन मी करावं, वासना आहे की हे भगवंत तुझं सतत नाम मी जपत राहावं. आम्ही संतांच्या मुखातून ऐकलंय महाराज देवापुढे प्रणाम करतात संत काय मागतात की हे भगवंत हे हनुमंत बलवीर तेरी ध्वजा सदा लहराती रहे, हे भोलेनाथ तुम्हारी सदा जय जयकार हो. संत मागतात महाराज देवासाठी की हे भगवंता तुझं नाम सतत सुरू राहावं, तुझी जय जयकार हो, माझी जय जयकार हो, तुझी जय जयकार हो. आप अधिक संत कर लेखा. रज्जबदासजी महाराज या रज्जबदासांची भूल झाली दादी दयालजी महाराज. आमच्या वैष्णवांमध्ये अन्यान्य संत झाले महाराज. आमच्या संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायामध्ये आणि वैष्णवांमध्ये हिंदू मुस्लिम सर्व धर्माचे संत झाले. जयांना जरी वाटे राष्ट्र टिकावे तयांनी सदा विष्णुपंथी चिजावे, कृष्णपंथी चिजावे, रामपंथी चिजावे, शिवपंथी चिजावे. ज्यांना वाटत असेल की हा राष्ट्र टिकावा, हा देश टिकावा, ही आत्मीयता टिकावी, ही
संस्कृती टिकावी ही गरज आहे महाराज. आणि आपण जाणारे कोण असं म्हटलं तरी चालेल, नेणारा परमात्मा आहे महाराज. तो तुम्हाला जवळही भटकू देत नाही. आमच्या खलांना दूर ठेवण्याचं सामर्थ्य त्या भगवंतामध्ये आहे महाराज. आणि तो सर्व काही सुरक्षा करणार आहे. ते दादू दयालजी महाराज आपल्या जीवनामध्ये नौका इतका जप केला महाराज. 100 करोडाचा 1 अरब आणि 100 अरबाचा 1 खरब अशा काही खरबांची एक नौका होते महाराज. अशा 9 नौका ज्या व्यक्तीने जप केला असेल त्याला जीवनामध्ये काही करण्याचं राहिलं नाही. ज्याने समस्त शास्त्र वेद पुराण इतिहासांचे अध्ययन केले, ज्याने अन्यान्य ग्रंथांची रचना, अन्यान्य पदांची निर्मिती केली, ते संत महाराज अंतिम क्षणाला जेव्हा मरणशय्येवरती पडलेले आहेत आणि भगवंताचं विमान आपल्या दृष्टीने पाहतायत, तेव्हा भगवंताला नकार देऊन म्हणतायत की भगवंता तुमचं विमान घेऊन जा. मला पुन्हा या भूमीवरती जन्म द्या. देह हवाले हो रही, हौस रही मन माई. दादू दयाजी महाराज काय म्हणतात की हा देव भगवंता तुझ्या हवाले हो. देह हवाले हो रही, हौस रही मन माई. दादू जैसा नाम था तैसा लेना नाई. दादू जैसा नाम था तैसा लेना. जसं भगवंता तुझं नाव होत रे तसं मी जपू शकलो नाही. तेवढं सुंदर मी तुझ्या नामाचं जप करू शकलो नाही, स्मरण करू शकलो नाही. आणि तू पुन्हा मला या भूमीवरती जन्म दे. जहा जन्म हरि भक्त कहो, जहा जन्म हरि भक्त कहो. कारण हा सिद्धांत आहे महाराज त्या भगवंताच्या भजनाशिवाय या संसार रूपी सागरातून, या बुद्धी रूपी, द्वेष रूपी, क्लेश रूपी, मत्सर रूपी आणि जी ईर्ष्या आपल्यामध्ये भरलेली आहे एकमेकावरती, त्या ईर्ष्ये रूपी द्वेषाला, त्या असुराला आपण त्या भगवंताच्या नाम रूपी नौकेमध्ये बसल्याशिवाय समाप्त करून ती वैतरणी पार करू शकत नाही. हा सिद्धांत आहे. आणि दृष्टांत दिलाय गोस्वामी महाराजांनी की बारी मते वृत होई वरून. बारी माने जल, बारी म्हणजे पाणी, पाण्याचं मंथन केल्याने तूप निघू शकतं महाराज. बारी मते वृत होई वरून, शिकता ते वरू तेल. रेतीचं मंथन केल्याने तेल निघू शकतं महाराज. परंतु लेकिन बिनु हरि भजन न भवतरीय, यह सिद्धांत फेल. म्हणून महाराज माझ्या रामचंद्रांची सेवा केल्याशिवाय या भवसागरातून तुम्ही पार होऊ शकत नाही. तर इन बिनु से ये मम स्वामी, राम नमामि नमामि नमामि. तर इन बिनु से ये मम स्वामी, राम नमामि नमामि नमामि. राम नमामि नमामि नमामि. राम नमामि नमामि नमामि. तरी नवीन से ये स्वामी या भवसागरातून तो करू शकत नाही जोपर्यंत तो माझ्या स्वामीची सेवा करू शकणार नाही. जोपर्यंत तो माझ्या स्वामींची सेवा करू शकणार नाही महाराज, तोपर्यंत
शकत नाही. ती भक्ती आहे महाराज. आणि या भक्तीचं वर्णन महाराज श्री रामचंद्र स्वतः माता शबरीला उपदेश रूपात, की भक्ती काय आहे हे तू जाणलं पाहिजे, की ही भक्ती कशा प्रकारची आहे, काय केल्याने भक्तीची प्राप्ती होते. 9 प्रकारची भक्ती सांगितली महाराज. श्रवणं कीर्तनं यस्य, श्रवण कीर्तन दर्शनं पादसेवनं, दर्शन चरण सेवा, गुरु सेवा, गुरु सेवा, गुरु सेवा. 9 प्रकारची भक्ती सांगितली. श्री रामचंद्र स्वतः माता शबरीला त्या भक्तीचा उपदेश करतात. प्रथम भगती संतन कर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा. पहिली भक्ती आहे महाराज संतांचा संग करणे. दुसरीला तर सोडून द्या, दुसरीला तर आपण पकडूच शकू नाही. दुसरी रती मम कथा प्रसंग, फक्त बसणे नाही, त्याच्या कथा प्रसंगांमध्ये बसणे नाही महाराज. दुसरी रती, त्या कथा प्रसंगांविषयी विशेष प्रीती, विशेष प्रेम. दुसरी रती मम कथा प्रसंगा, त्या भगवंताच्या कथांविषयी प्रेम आणि विशेष प्रेम. जोपर्यंत ते विशेष प्रेम प्राप्त होत नाही महाराज, तोपर्यंत त्या भक्तीला लायश मात्र आपण स्पष्ट करू शकत नाही. ही दुसरी भक्ती आहे. प्रथम भगत संतन प्रसंग. सत्संग काय आहे? सत्संग म्हणजे महाराज सत्याचा संग. भगवान श्री कृष्णाच्या भागवतामध्ये प्रथम श्लोकामध्ये सांगितलं आहे, सच्चिदानंद रूपाय, जो सत स्वरूप आहे त्याला सत म्हणतात. जो सत्याचं स्वरूप आहे, ज्याच्यामध्ये असत्य नाही, म्हणून तो जगाचा, तो विश्वाचा मित्र आहे, तो विश्वामित्र आहे, ज्याच्यामध्ये असत्य नाही आहे, ज्याच्यामध्ये सत्य आहे. म्हणून तो विश्वामित्र आहे, तो विश्वाचा मित्र आहे, म्हणून तो ऋषी आहे, म्हणून तो महात्मा आहे, म्हणून तो संत आहे. हे विशेष आहे. पण त्याला विश्वामित्र तुम्ही म्हणताय महाराज, महात्म्याला तुम्ही विश्वामित्र म्हणताय, कारण त्याच्यामध्ये सत्य काय आहे? अरे मित्रता स्वरूपच सत्य आहे महाराज. मित्र भाव हेच सत्य आहे. जिथे ती मित्रता जर संपली, विश्वास अविश्वासामध्ये परिणित झाला, तर ती कधी मैत्री नव्हतीच महाराज. जी तुटली ती मैत्री कशी असू शकते? आणि जी मैत्री आहे ती तुटू शकत नाही. म्हणून त्या विश्वामित्राची मैत्री जगाशी कधी तुटलीच नाही महाराज. आणि जर ती वशिष्ठाविषयी जर मैत्री तुटली असती, तर पुन्हा वशिष्ठाच्याच दारात विश्वामित्र आले नसते महाराज. म्हणून हे संत काय आहे? हे सत्याचं स्वरूप आहे. ते सत-चित आनंद स्वरूप आहे. ते स्वतःमध्ये मित्र रूप आनंद आहे. 2 मित्रांमध्ये काय असतो महाराज? आनंद असतो. 2 मित्रांच्या भेटीमध्ये आनंद आहे. तो सत्यचित स्वरूप आनंद म्हणजे हे संत गण आहे. आणि या सच्चित आनंदाचा संग म्हणजे सत्संग आहे. म्हणून पहिली भक्ती सांगितली आहे, ती पहिली भक्ती आहे सत्संग. प्रथम भगती संतन कर संगा, दुसरी रती विशेष प्रीती, दुसरी रती मम कथा प्रसंग. तिसरी भक्ती सांगितली आहे महाराज, गुरुपद पंकज सेवा, तिसरी भक्ती अमान. गुरु चरणांची निरंतर सेवा, गुरुपद पंकज सेवा. पंकज कशाला म्हणतात? निरंतर अखंड, जिच्यामध्ये खंडन नाही. गुरुपद पंकज सेवा, तिसरी भक्ती अमान, चौथी भक्ती मम गुणगण, हरि कपट तरी गान, हरि कपट तरी गान. चौथी भक्ती आहे भगवंताचं गुणगान करणे.
त्या संतांच्या वाणीचं गुणगान आहे. ही सुद्धा भक्ती आहे. परंतु ती कधी भक्ती होईल महाराज, जेव्हा ते करत असताना आपल्या हृदयामध्ये कपट नसेल. करई कपट त्वची गान, कपट तजून गान करणे. परंतु आपण गान तजून कपट करायला लागतो महाराज. भक्तीचं उदाहरण दिलंय. दोनही स्वरूप आहे. भगवंताच्या नाम रूप लीला गुणांचा आदींचं वर्णन करणे. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, हे भजन आहे महाराज. हे भक्ती आहे. परंतु याच्यामध्ये जर कपट असलं तर मग तुम्ही म्हणाल याच्यात कपट काय? मी त्याच्यापेक्षा चांगलं म्हणतो त्याला म्हणता येत नाही, ही ईर्ष्या आहे. एकमेकाला नीचपणा दाखवणे, कमीपणा दाखवणे, ही ईर्ष्या आहे. आणि ज्या कार्यामध्ये आपण सेवेकरी आहोत, ज्या सेवेमध्ये आपण निरंतर आहोत, त्या सेवेमध्ये असलेल्या संगी साथींशी आपण दुर्व्यवहार ठेवणे, दुर्विचार ठेवणे, हा कपट आहे महाराज. हा वैश्विक जागतिक कपट आहे. आणि याच कपटातून दूर करण्यासाठी संतांनी हे उभारलेलं आहे महाराज. परंतु हा कपट आमच्या बुद्धीतून जात नाही, म्हणून ती भक्ती आम्हाला प्राप्त होऊ शकत नाही महाराज. तुमची कृपा झाली तर होईल, परंतु तुम्ही का आमच्यावरती कृपा करा? नका करू महाराज, काही गरज नाही. ती कृपा आमच्यावरती तुम्ही करू नका. आम्ही त्या लायक नाही, आम्ही नालायक आहोत. आम्हाला त्या भक्तीची गरज नाही. पाचवी भक्ती सांगितली महाराज. मंत्र जाप मम दृढ विश्वास, पंचम भजन जो वेद प्रकाश. मंत्र जाप मम दृढ विश्वास. गुरुदेवांनी जे शब्द दिले, जे काही गीत दिलंय, जे काही अक्षर दिले, जे काही वाक्य दिले, दृढ विश्वासाने, त्याच्यावर अविश्वास नाही मानायचा. असं सांगितलं तर असंच आहे. दृढ विश्वासाने जो त्याचा जप करेल. मंत्र जाप मम दृढ विश्वास, पंचम भजन जो वेद प्रकाश. हे पाचव्या प्रकारची भक्ती आहे. आणि या भक्तीला वेदांनी प्रकाशित केला असं म्हणतात. मंत्र जाप करणे, मंत्राचा जप करणे, जो गुरुने मंत्र दिलेला आहे, जे शब्द दिलेले आहेत, त्या मंत्राचा निरंतर जाप करणे ही सुद्धा भक्ती आहे. आणि ही भक्ती ज्याला प्राप्त झाली तो आपल्या गुरुदेवांच्या स्थानाला प्राप्त करण्याचं सामर्थ्य ठेवतो. तो स्वतः गुरु होण्याचं सामर्थ्य ठेवतो महाराज. त्यासाठी त्याला त्याचा कपट त्यागून हृदय स्वरूप मंदिरामध्ये आसन ग्रहण करून श्वासरूपी माळेवरती जप करावा लागेल. त्यावेळेला त्याला ते प्राप्त होऊ शकतं. षडगमशील विरती बहु कर्मा, निरत निरंतर सज्जन धर्मा, निरत निरंतर सज्जन धर्मा. छट छट गमशील विरती बहु दंभापूर्ण षटपरापूर्ण जडपणा जो आहे याच्यातून जेव्हा आपली बुद्धी निघेल आणि आपल्याला या संसार सागरातून वैराग्य असल्यासारखं वाटेल. या अज्ञान कर्मांकडून जे आपल्यासाठी निषिद्ध आहे, विधी निषेध जी विधी आहे आणि जे निषेध आहे त्या विधींना धारण करून निषेध कर्मांना त्यागून जो त्या सज्जन धर्माचं निरंतर पालन करतो त्याला सुद्धा ती भक्ती प्राप्त होते. हे भक्ती प्राप्त करण्याचे 9 प्रकार आहेत. या 9 प्रकारच्या भक्ती नाही आहे. हे भक्ती प्राप्त करण्याचे 9 प्रकार आहेत. तुम्ही जर म्हणत असाल की आम्ही देवाचं नाव घालतो आणि भक्ती करतो, ती भक्ती प्राप्त करण्यासाठी आपण देवाचं नाव भजतो महाराज, ती सहज प्राप्त होत नाही. अंतराम पावत नाही, जन्म जन्म जगत नाही अंतराम.
जन्म जन्म यज्ञ करून भगवंताचं त्या नावाला संतगण जपत असतात, जतन करत असतात. जपत असतात या शब्दाचा अर्थ जतन करत असतात असं म्हणायचं. आणि एवढं जतन करूनही सुद्धा अंतिम क्षणाला त्या भगवंताचं स्मरण होईलच याची गॅरंटी नाही. तरी सुद्धा त्या भगवंताच्या मागे गोड धरून जे लागलेले असतात, एक दिवस तो भगवंत कृपा करून त्याचं स्मरण स्वतः करून घेईल अशी आशा बाळगतात. ते निश्चितच भक्त होऊ शकतात. सातव्या प्रकारची भक्ती सांगितली आहे. सात सममोहिमय जग देखी मोठे संत अधिक करी देखी. साधव सममोहिमय जग देखी मोठे संत अधिक करी लेखी. या समस्त जगाला माझ्या स्वरूपात बघणारे आणि माझ्यापेक्षा अधिक संतांना मानणारे हे सुद्धा आहे. कारण मी काल सांगितलं संत राम के बाप है का ते भजन करून भक्ती करून त्या भगवंताला प्रकट करतात. महाराज बाबांनी जगन्नाथ महाराजांना इथं प्रकट केलं. जगन्नाथ महाराज असताना वर्षी भेटून गेले. बाबांनी त्यांना प्रकट केलं. हे मूर्तिमय स्वरूप आपल्याला प्रदान केलं. हे प्रकट स्वरूप जे या दृष्टीद्वारे आपण पाहू शकतो, हे प्रकट स्वरूप आपल्याला प्राप्त झालं. म्हणून हा संत समाज महाराज मंगलमय आहे. याच्याकडून किंचितही अमंगल होऊ शकत नाही. सांगा ना मला, महाराज शिवदास बाबांनी तुमचं काय नुकसान केलं असतं? मग का तुम्ही दूर? आम्ही दूर असून जवळ आहोत महाराज, तुम्ही जवळ असून दूर आहात. हे हृदय मंदिर केव्हा सापडेल महाराज? सोपं नाही. ते फार दूर आहे, खूप दूर आहे. त्याच्यामध्ये प्रवेश करण्यासाठी या संतांच्या द्वारांना वाजवल्याशिवाय आणि त्यांनी द्वार उघडल्याशिवाय ती कृपा होऊ शकत नाही. म्हणून महाराज सात मोहमय माझ्या समान मलाच या समस्त जगतामध्ये सर्व स्वरूपामध्ये पाहणारा माझा भक्त आहे. आणि यापेक्षाही अधिक, माझ्यापेक्षाही अधिक संतांना मानणारा तो माझा भक्त आहे. स्वप्ने होऊनही देखई परदोषा आठव जगाला संतोषा. आणि जे भेटलंय त्याच्यामध्ये लाभ, त्याच्यामध्ये संतोष, जो लाभ झालाय त्याच्यामध्ये संतोष. आठ लाभ संतोषा सपने होण्याही देखील भरपूसा. स्वप्नातही दुसऱ्यांच्या दोषांचा गुणांचा विचार न करणे. महाराज गोकर्ण गीतेमध्ये हे 8व्या प्रकारची भक्ती सांगितली आहे भागवतामध्ये. गोकर्ण गीतेमध्ये श्लोक आलेला आहे महाराज. धर्मं भजस्व सततं त्यज लोक धर्मान्. गोकर्ण आपल्या पित्याला उपदेश करतात की हे पिताश्री, तुम्ही या लोक धर्मांना त्यागा. बाकीच्यांच्या गुणदोषांना बघू नका. सेवस्य साधू पुरुषांची काम तृष्णाम. साधू पुरुषांची संतांची सेवा करा आणि काम तृष्णेचा त्याग करा. अरे पित्याला उपदेश करणारा कुठला पुत्र या जगात जन्माला आला? अष्टावक्राने गर्भातून हाक मारली, पित्याने बाहेरून श्राप दिला, जा तू गर्भातून मला उत्तर देतोयस? तुझे 8 अंग खराब होणार आणि त्या 8 अंगाने जन्म झालेला तो अष्टावक्र निर्माण. हे पित्याचे आणि त्याच
पित्याच्या वचनावरती श्री रामचंद्र वनवास ग्रहण करतात. या पित्यांच्या या गुरुजनांच्या वचनांना पालन करणारा सुद्धा भक्त आहे. आणि 9व्या प्रकारात भक्ती सांगितली महाराज. नवम सरळ सर छलहीना, ज्याच्यामध्ये छळ नाहीये, जो छल रहित आहे, ज्याच्यामध्ये किंचित मात्र छल आणि कपट उरला नसेल. नवम एक नवम सरल सब सन छलहीना, मम भरोस हि हर्ष दीना. माझ्या भरोशावर जो राहतो, ज्याला हर्ष आणि विषाद ज्याला स्पर्श करू शकत नाही, असे भक्त मला आवडतात. आणि हेच भक्त होण्याच्या लायकीचे आहेत. प्रथम भगती संतन कर संगा, दुसरी रती मम कथा कर संगा, दुसरी रती मम कथा कर संगा. गुरुपद पंकज सेवा, तीसरी भगती अमान, चौथी भगती मम गुणगना, हरि पठत जिगान. ओम मंत्र जाप मम रविवासा, पंचम भजन कटदमशीला विरति बहु कर्मा, निरंतर सतनरमा. मोहिमय जगदेहा, मोहे अधिक संत करेगा. आठवज पाला संतोषा, आठवज पाला संतोषा, कई परोसा. नवम सरल सब सरलहीना, मम भरोसा हरदीना, मम नवम हुए कहो जिनके हुए, आदि पुरुष नवम एक जिनके हुए, आदि पुरुष श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम. या 9 पैकी एक जरी महाराज तुम्ही प्राप्त करू शकतो ना, तरी मी त्याचा दास व्हायला तयार आहे. ती नारी असो वा पुरुष असो, तो चर असो वा अचर असो, तो जड असो वा चेतन असो, त्याचा मी दास होण्यासाठी तयार आहे. परंतु ते प्राप्त नाही सोबत हृदयंकर असलेली भक्ती 2 प्रकारचे भाव आहेत. एक बहिरंग साधना आहे, अंतरंग साधना आहे. आणि संतांची साधना आहे ती अंतरंग. त्या अंतरंग साधनेद्वारे त्यांच्या मस्तकावरती ब्रह्ममय तेज दिसतं. आणि जे फक्त बहिरंग साधना करतात जगाला दाखवण्यासाठी, ते निस्तेज चेहऱ्याचे असतात. त्यांच्या मुखावरती तेज दिसून पडत नाही, ते निस्तेज होतात, त्यांचं तेज हरप. ही बहिरंग साधना आहे. आणि ही अंतरंग साधना आहे महाराज. सोयी अतिशय प्रिय भामिनी मोरे, आणि तेच तेजस्वी महापुरुष मला प्रिय. कोटी सूर्य समप्रभ, ज्यांची आभा माझ्या समान करोडो सूर्या समान होईल, ज्यांचा प्रकाश
निरंतर या ब्रह्मांडामध्ये वाढत राहणार. ते या लोकाला सोडून परलोकाला त्यांनी जिंकलेलं आहे, म्हणून या लोकामध्ये त्यांचं मन रमत नाही. सकल प्रकार भगती दृढ तोरे. आणि हे शबरी, मी तुझे उष्टे बोलत त्याच कारणाने खाऊ शकलो की ही 9 प्रकारची सुद्धा भक्ती तुझ्यामध्ये आहे. यातली एकही सुटली नाही. या 9च्या 9 प्रकारच्या भक्ती तुझ्यामध्ये आहेत. रामचंद्र स्वतः म्हणतात सकल प्रकार भक्ती दृढ तोरे. ही 9 प्रकारची सुद्धा भक्ती तुझ्यामध्ये आहे. म्हणून मी तुझ्या घरात अन्न खाऊ शकतो, म्हणून मी तुझ्या हाताने तुझे उष्टे बोल, तुझे उष्टे फळ मी खाऊ शकतो. अन्य दुसरं काही कारण नाही. आणि ज्याच्यामध्ये ही भक्ती नाही महाराज, त्याचं मिष्टान्न सुद्धा भगवंताला गोड वाटत नाही. विदुर के घर पहुंचकर भोग छिलको काल गाते हैं, नहीं स्वीकार करते हैं निमंत्रण नृप दुर्योधन का. तो राजा आहे महाराज दुर्योधन, त्याचं निमंत्रण अस्वीकार करतात भगवान श्रीकृष्ण की मी तुझ्या इकडे नाही. आणि विदुराच्या घरी जाऊन महाराज शिळ्या भाकरी खातात. प्रेम ते प्रकट भये मैं जाना, तो प्रेमापोटी प्रकट होणार आहे. अन्य दुसरं काही साधन नाही. ज्याची अन्यांना प्रीती त्याच्यावरती असेल तो त्याचा दास होण्यासाठी तयार. आणि हे संत तर म्हणतात महाराज आम्ही तुझ्या दासांचे ही दास आहोत. म्हणून महाराज जशा प्रकारे या जगातामध्ये सांसारिक पुरुषांना कामी पुरुषाला जशी नारी प्रिय आहे, कामी ही नारी प्यारी जिनी. लोभी पुरुषाला जशा प्रकारे पैसा प्रिय आहे महाराज, लोभी प्रिय जिमिता तिमी रघुनाथ निरंतर प्रिय लागे धीरा, प्रिय लागे धीरा. संतांनी हे मागितलं आहे महाराज, जशा प्रकारे कामी पुरुषाला नारी प्रिय आहे, जशा प्रकारे लोभी पुरुषाला धन प्रिय आहे, हे भगवंता तशा प्रकारे तू मला प्रिय व्हा. म्हणून महाराज जाके प्रिय राम वैदेही तजी येताही कोटी वैरी सम. यद्यपि परम सनी तो कितीही प्रिय असला तरी तो त्यागण्या योग्य आहे महाराज. जर काही चुकी माझ्या बोलण्यामध्ये झाली असेल महाराज तर ही बुद्धी अल्प आहे, आणि अल्प बुद्धीने ही कथा आम्ही गायन करतो. श्रोता श्रेष्ठ आहे जो आपल्या सामर्थ्याला जुळवून त्या कथेला श्रवण करतो. म्हणून महाराज क्षमस्व आहे. जे काही गोड वाटलं असेल, उत्तम वाटलं असेल ती बाबांची वाणी, गुरु महाराजांची वाणी असं समजून तुम्ही ग्रहण करा. आणि जे काही वाईट वाटलं असेल ते त्यागण्या योग्य असेल ते त्यागावं. पती कृपा यथाति गावा, मय्यः पावन चरित सुनावा, मय्यः पावन चरित सुनावा. आणि हे भगवंत महाराज स्वतः श्री रामचंद्र तेचा वापर युगामध्ये करू. हेच स्वतः भगवान श्रीकृष्ण होता. आणि हेच कलियुगामध्ये त्या आपल्या नगरीला त्यागूर महाराज त्या द्वारकेला त्यागून या पंढरीमध्ये विराजमान होता. या पंढरीमध्ये विराजमान होता. म्हणून महाराज या कलियुगामध्ये विराजमान असलेल्या त्या पंढरीमध्ये पांडुरंग आहे, आणि त्या पंढरी समान सुख प्रदान करणाऱ्या पंढरीचे सुख नाही. नामाचा महिमा पंढरीसी,
चरणाशी आहे मला. पंढरी काय हृदय रूपी पंढरी. या हृदय रूप पंढरी